बघत बसलाय हा? तुम्हाला काय वाटलं हे गोऱ्यात थापणं म्हणजे इतकं सोपं काम आहे का? सिद्धिराजची मॅडम, याच या राड्यात थांबावं लागतंय. हे बघितलंस किती माशा येतात त्या शेणातल्या. पण हे सगळं सहन करून या इथं बसायचं तरी नशी गोठ्यातलं शेण तुम्हाला इथं आणून दिलेलं आहे. आणि या शेणात हात घालायचा आणि एक 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 करून गोऱ्यात थापायच्या. समजलं? ओ सिद्धिराजच्या मॅडम, हे मागा हात काय बांधून ठेवलाय? एक हात सोडा आणि या इथं काम करायला. हा या. हे काय मेहंदी? हो, असं काय करता आजी? ह्या घरातली माझी पहिली होळी आहे ना. मग सिद्धिराज म्हणाले तसं या घरची प्रथा परंपरा पाळायची म्हणून दोन्ही हातांवर मेहंदी काढली. कुठली प्रथा? कुणी सांगितली प्रथा? आजी 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 काय जी काय? तू विसरलीस का आपल्या घराची प्रथा आहे? अगं गाडे पाटलांची परंपरा आहे की होळीच्या वेळी नवीन आलेल्या सुनेने हातावर मेहंदी काढायची असते. वहिनीने पण मेहंदी काढली होती ना, हो की नाही वहिनी? हो. तू पण लगेच लागलीस का या सिद्धूच्या बाजूला? हा ते काय रे, आता चल ये. तू म्हणतेस ना त्याच्या बाजूला, चल ये. तू चल चल गोऱ्यात थापायला घे शेणात हात घाल. घाल शेणात घाल. काय 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 मेहंदी काढायला कुणी सांगितलं होती तुला? आजी, सिद्धूच म्हणाला की हातावर मेहंदी काढा, कारण की तो म्हणाला माझ्या बायकोची पहिली होळी आहे ना, सगळ्यांनी मेहंदी काढायची म्हणून काढली. आणि मी आणि हिनेच नाही, आईने पण काढली आहे. काय? हे देवा गे, काळे पाटलांची सून, तुला ते काय लाज लज्जा काय आहे की नाही? आई, आता मी तरी काय करणार? सिद्धूच म्हणाला ना, त्याच्या पुढे कसं कोणाचं चालेल? आणि शिवाय आपल्या घरची ही प्रथा आहे ना, मग ती तर जपावीच लागेल आपल्याला. आणि सिद्धिराजनी मला सांगितलंय, ह्या घरची प्रथा जपण्यासाठी कितीही काम करायचं असलं, काहीही करायचं असलं ना, तरी ही हातावरची मेहंदी पुसली गेली नाही पाहिजे. सवालच नाही. गाडे पाटलांची परंपरा जपायला नको का? आजी, गाडे पाटलांची परंपरा पुन्हा नाही जपणार तर कोण जपणार? पण ही कुठली परंपरा आली आहे? अगं नवीन परंपरा नाही आहे जी, फार जुनी परंपरा आहे. काय झालंय ना, तुझं वय झालंय म्हणून तुला आठवत नसेल. आठव नीट आठव. हा, तुझ्या पहिल्या होळीच्या वेळी तू सुद्धा हाताला मेहंदी काढलीच असेल ना. सई, ए सई, जरा इकडे बघू. काय झालं काका? सई, आप्पा खात नाहीयेत, जरा बनवतेस प्लीज. आप्पा, जेवून घ्या ना. काय झालंय? आप्पा, मला माहितीये तुम्ही सुद्धा काकूला खूप मिस करताय, पण न जेवून कसं चालेल? जेवायला तर हवं ना. आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की जेवल्याशिवाय तुम्हाला औषधं घेता येणार नाहीये. जेवून घ्या. सई, तनु कुठे? एक मिनिट. सई, तुझ्या बोटातील साखरपुड्याची अंगठी कुठे? दिसत नाहीये.
मी काय विचारतोय? अंगठी कुठे आहे? काका हा प्रश्न तुम्ही विश्वालाच विचारा. आणि सॉरी आप्पा, माझ्या हातूनही जेवत नाहीये. हे काय करून ठेवलेस तू? हा? अरे केवळ आज तुझ्यामुळं फार धुळीला मिळेल. पास झाला आजी, पास झाला. काय बोलतेस तू? म्हणजे काय? इतका बेफिकीर वाटलं तुला मी? म्हणजे पण मग हे कोण थापणार यास गोऱ्या? हे काय हसतो? अगं आजी, असं काय करतो सगळं तू विसरलीस का? काय? गाडे पाटलांची रीत काय? गाडे पाटलांची रीत ही आहे की घरातल्या सगळ्यात जबाबदार स्त्रीने, सगळ्यात जबाबदार स्त्रीने अरे बोल ना. तिने गौऱ्या थापायच्या हा. आणि होळीत पेटवायच्या. नंदा, मला ते सांग, या तीन सुना उभ्या राहिल्या हाताला मेहंदी लावून, आता ह्यातल्या कोण थापणार आहेत त्या गोऱ्या? आहे ना? अगं घराण्यातल्या, आपल्या घराण्यातल्या सगळ्यात महत्वाची स्त्री तू विसरलीस का? विसरले? मी विसरले म्हणजे कोण आहे ती स्त्री? आजी, अगं गाडे पाटलांच्या घराण्यातली सगळ्यात महत्वाची स्त्री म्हणजे तू सोना. काय? हा? काय म्हणायचं तुला? म्हणजे हे बघ आजी, कसं आहे ना, तू किती नाही म्हणालीस तरी गाडे पाटलांच्या घराण्यातली सगळ्यात जबाबदार स्त्री तूच आहेस. अरे पण आणि 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 ही परंपरा आज तुझ्या हातून पाळली जाते. याच्यातून जास्त पुण्याचं काम काय असू शकतं आजी, हो की नाही? पण मला काय वाटतं माहितीये का, खरं ना तर तू देवाचे आभार मानले पाहिजेस या गोष्टीसाठी. अरे काहीतरीच काय बोलतोस? मी महत्वाची बाई आहे म्हणून मी काय गोऱ्या थापायच्या? या म्हातारीला, आजीला या वयात आता तुला हे शेणात हात घालायला लावणार आहे? आणि ते कुणासमोर या हात रंगवलेल्या या सुनांसमोर? आजी, हे बरोबर नाहीये. नाही काय बघ, बरोबर? तुझा इगो महत्वाचा आहे का आपल्या गाडे पाटलांची परंपरा? आणि हे बघ, मला खात्री आहे, मला 100% खात्री आहे की हे काम तर तू असं कसं अरे असं पार करशील. तू मला काम करायला लावलंयस, म्हातारी या वयात. अरे! आजी बस, बस, ये बात, क्या बात है. हे काय रे? आता काय वय आहे नाही माझं हे काम करायचं? आजी, तेव्हा बघत बसले त्या सगळ्या. होऊ दे सुरू, चला. अरे मोरे कुठे पापात पडायला लागलाय रे तुम्ही?